काकासाहेब आता उपरतीत आहेत मासाहेब. त्यांचा मुजरा घ्यावा. संभाजीराजांनी जिजाऊंची कातरता हेरली. पुढे झालेल्या जाधवरावांनी जिजाऊंचे सरळ पाय धरले. आपसातील भांडणापोटी, चाकरीसाठी पत्करलेल्या लाचारीपोटी आपल्या माहेरची झालेली वाताहत जिजाऊंच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली. त्यांच्या पायपोटऱ्यांत गोळे धरल्यासारखे झाले. मंचकाचा कठडा धरीत त्या काही न बोलता खाली बसल्या. लगबगीने राजे, संभाजीराजे त्यांच्या दुहाती झाले. यांना जाऊ द्या राजे. जिजाऊ धाकल्या जबानीने मान डोलवीत म्हणाल्या. शर्मिंदे जाधवराव खालमानेने बाहेर पडले. जिजाऊंचा मान राखण्यासाठी संभाजीराजे का पेटून उठले होते ते आता जाधवरावांना कळले. पाचाडच्या वाड्यात थाळे घेऊन राजे संभाजीराजे पंतांच्यासह रायगड चढून आले. युवराजांचा पहिला विजय गड चढून आला. ऊन पावसाचा श्रावणी खेळ सुरू झाला. राजांच्या प्रवासी सामानाची बांधाबांध झाली. खंडोजी दाभाड्यांनी नागफण्यांचे छत्र असलेले राजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग हलक्या हाताने एका लक्कड पेटीत ठेवले. समर्थाचे दर्शन करून आम्ही परतीच्या पावलाने निघू. तोवर रायगडाचा जाबता तुमच्या हाती आहे. साऱ्यांना सांभाळून असा. राजांनी वाड्याची सदर सोडताना युवराजांना सांगितले आणि राजे समर्थांच्या भेटीसाठी चाफळ गढीत जायला निघाले. जी काहीतरी बोलणारे संभाजीराजे थांबले. बोला. समर्थांना आमचा दंडवत सांगावा. जरूर. आणि पुन्हा युवराजांची जबान घोटाळली. काय? बोला. आमची प्रार्थना की समर्थांनी जसे आपले चित्र ओव्यात उभे केले तसे मासाहेबांचेही करावे. त्यांचे बोल रसाळ आहेत. राजे हसले. मग एकदम गंभीर झाले. संभाजीराजांच्या भरल्या खांद्यावर तळहात चढवून ते क्षणभर तसेच थांबले. त्यांना म्हणावेसे वाटले, अगदी हाच विचार समर्थांचे पत्र ऐकताना आमच्या भोवती फेर टाकून गेला. पण प्रकटपणे मात्र राजे म्हणाले, युवराज, त्यांना शब्दांनी श्लोकात पकडणे सहजी साध्य न होणारे म्हणूनच समर्थ विचारपूर्वक थांबले असावेत. आम्ही आता निघतो आहोत. तुम्ही जातीने पाचाडच्या वाड्यावर नजर ठेवा. ओव्या ऐकण्यापेक्षा मनो वाटेल तेव्हा गड उतरून त्यांचे दर्शन घ्या. येतो आम्ही. राजांच्या टोपातील मोतीलग डुलली. ते वळते झाले. मोरोपंत अण्णाजी प्रतापराव यांना संगती घेऊन चालू लागले. महादरवाजापर्यंत युवराजांनी त्यांना पायसोबत दिली. परतताना त्यांना श्रावणी उन्हात अंगभर उजळून निघालेला गंगासागर तलाव दिसला. त्याचे ते सोनेरी चंदेरी रूप बघताना संभाजीराजांना वाटले, आबासाहेब या गंगासागरासारखेच आहेत. किती तरंग, किती रूप. नागपंचमी 2 दिवसावर आली म्हणून सोयराबाईंनी सणाच्या डागींची आणि उंची आसवाबांची यादी आपल्या खाजगी कारभाऱ्याला सांगून तयार केली आणि हुजऱ्यामार्फत ती जमादारखान्याचे प्रमुख निळो सोनदेवांच्याकडे रवाना केली. निळोपंतांची परतीची वर्दी आली. यादीस युवराजांच्या शिक्केमोर्तबाचे फर्मान हवे. जमादारखान्याची मोहोर त्याखेरीज तोडता येत नाही. हुजऱ्याने ती कानावर घातली. मात्र सोयराबाईचा नाकशेंडा लालावून आला. डोळे फुलले. कानपाळी रसरसली. कारण नसता सोयराबाई हुजऱ्यावर घसरल्या. कुणास वर्दी धाडताय ही मुजुमदार? आम्हास स्वारीखेरीज आम्ही कोणाचे शिक्के फर्मान जुमानत नाही हे ते विसरले. 1.5 वर्षाच्या रामराजांना
निमाचोळणा चढवीत असलेल्या धाराऊचा ते बोल ऐकताना थरकाप झाला. रामराजांच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून त्यांना घेऊनच ती महालाबाहेर पडली. बाहेर पडताना तिने निसटते ऐकले, "जा, मुजुमदारांना आम्ही यात फर्माविले म्हणावं." सोयराबाई हुजऱ्याला शब्दांनीच पिटाळीत होत्या. रामराजांसह धाराऊ युवराजांच्या महाली आली. "दादा, दादा" म्हणून झेपावणाऱ्या रामराजांना पुढे होत संभाजीराजांनी छातीशी घेतले. रामराजे खिदळू लागले. त्यांना थोपटे करण्यासाठी युवराज हसत म्हणाले, "हां हां हां, सुब्रीने घ्या. पातशाही ऐवजी तुम्ही दादा महाराजांनाच पालथे घालता की काय?" ते ऐकताना चरकलेल्या धाराऊने अगोदर हे ऐकायला आणखी कोणी आहे की काय यासाठी दरवाजाकडे बघितले. न राहावून ती म्हणाली, "धाकलं असं म्हणून नगा त्यासनी. अदुगरच राईचा डोंगूर चढाय लागलाय, त्यात ह्यो नको का?" "काय झालं धाराऊ?" युवराजांनी गोंधळून विचारले. धाराऊने ऐकलेले चटका त्यांच्या कानी घातला. क्षणभर युवराजांच्या रामराजांच्या पाठीवरचा फिरता तळहात थांबला. गंधाचे पट्टे एकमेकात गुंतले. मग दरवाजाकडे बघत त्यांनी साद दिली, "मुतालिका." एक खिदमतगार आत आला. त्याला आज्ञा झाली, "जा, महादेव यमाजींना सांगी दे, मुजुमदारांना आम्ही यात केलिया म्हणावं." घेतल्या रामराजांना तसंच छातीशी धरून युवराज पायफेर टाकू लागले. आता काय होणार या विचाराने धसकलेली धाराऊ त्या दोघांकडे बघत गपचूर झाली. महादेव यमाजींना पाठीशी ठेवीत निळोपंत महालात आले. सोयराबाईंनी त्यांची बिनामुलाहिजा झाडणी केली होती. झुकता मुजरा देतानाच न राहावून ते म्हणाले, "आम्ही चाकरांनी काय करावं युवराज? सरकार स्वारींची आपल्या हुकुमाशिवाय डागकोठीच्या मोहरेस कोणी हात लावण्याची आज्ञा नाही." "पंत, ती यादी आणा." संभाजीराजे शांतपणे म्हणाले. हलक्या हाताने त्यांनी रामराजांना धाराऊकडे दिले. निळोपंतांनी मागणीच्या डागांची यादी युवराजांच्या हाती दिली. तीवर नजरेचा फिरका टाकीत संभाजीराजे म्हणाले, "या आमच्या संगती." धाराऊला म्हणावेसे वाटले, "जाऊ नका धाकलं," पण तिची जबानच धरल्यागत झाली. निळोपंतांच्यासह संभाजीराजे डागाच्या कोठीजवळ आले. हात्यारी पहारे मुजरा देत मागे हटले. युवराजांचा आवाज निर्धारी होता, "पंत, मोहोर खोला." कारभाऱ्याकडून किल्ल्या घेत पंतांनी कोठीचा दरवाजा खोलला. "आम्ही वाचतो तेथे डाग प्रतवारीतून तबकात उतरा." संभाजीराजे यादी बरहुकूम डाग वाचू लागले. चटक्या पावलांनी हलत किल्ल्यात चाळवीत निळोपंत एक एक डाग तबकात उतरू लागले. यादी संपली. पुढे होत युवराजांनी खोलल्या अलमारीतील मुठीत मिळतील ते सुवर्णालंकार तबकात उतरवले. ह्या यादी बरहुकूम अस्वाबांचे नग घेऊन तुम्ही खुद्द आऊसाहेबांच्या सेवेस या. वस्त्रांची दुसरी जोड यादी युवराजांनी निळोपंतांच्या हाती दिली. जमादारखान्याचा पहारेकरी डागांचे तबक उचलायला पुढे आला. त्याला हातपंजा उठवून युवराजांनी थोपविले आणि आपल्याच हातांनी ते तबक उचलले. बांधील मनाने संभाजीराजे सोयराऊंच्या महालासमोर आले. त्यांना बघूनच एका धारकऱ्याने आत जाऊन तशी वर्दी दिली. ती ऐकून मनाशी काही ठरवून सोयराबाई आत पाठमोऱ्या झाल्या. तबक घेतलेले युवराज त्यांच्या महालात आले. चौरंगावर तबक ठेवून त्यांनी पाठमोऱ्या सोयराऊंना तिवार मुजरा दिला. काही क्षण तसेच गेले. दाटलेले, दडपलेले. "सणाचे डाग आसवाब आपल्या सेवेस रुजू करायला आम्ही जातीने आलो आहोत आऊसाहेब, त्यांचा स्वीकार व्हावा." सोयराबाई काहीच बोलल्या नाही.
त्यांच्या कपाळीच्या मेणकुंकवाच्या पट्ट्यांमध्ये घामाचे थेंबच थेंब जमून आले. आणखी एक अर्जी आहे. गडाचे चाकर आपले आहेत. आम्हीही आपल्या चाकरच आहोत. जे लागेल त्याची आज्ञा आम्हास द्यावी. ती जातिवंत अदब होती. सोयराबाई आतल्या आत धुमसल्या. त्यांनी काही चाल घ्यावी असला कुठलाच वाव युवराजांनी त्यांना ठेवला नव्हता. तरीही त्या सोयराबाई होत्या. पुढा तसाच ठेवीत त्यांनी तेढा सवाल केलाच. सुनबाईंना लागले तर असेच आणून द्याल.